माननीय न्यायालयामध्ये केसेस दाखल करीत असताना कायद्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते याबद्दल आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण माननीय कोर्टामध्ये कोणत्या 10 चुका टाळल्या पाहिजे याची व्हिडिओची सिरीज करत आहोत आणि त्यामधील आजचा आपला विषय आहे तो म्हणजे वेळ मर्यादा, ज्याला लिमिटेशन असं म्हटलं जातं. आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक न्यायालयामध्ये गोष्ट करण्यासाठी म्हणजे दाखल करण्यासाठी, एखादा दावा असेल, एखादी केस असेल दाखल करण्यासाठी, तर त्याला कायद्याने वेळ मर्यादा घालून दिलेली आहे की कोणती गोष्ट किती दिवसामध्ये केली पाहिजे. जसं की खरेदी खत रद्द करायचं असेल, कोणते दस्त रद्द करायचे असतील, डिक्लरेशन सूट करायचं असेल तर त्याला 3 वर्षाची जी आहे ती मुदत असते. एखादा अपील करायचा असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मुदती आहेत. एखादा आदेश असेल महसूल अधिकारी यांचा रस्त्याच्या संदर्भातला वगैरे, तर त्याच्यासाठी अपील करायचं असेल आपल्याला महसूल अधिकारी यांच्याकडे किंवा माननीय कोर्टामध्ये दावा करायचा असेल तर त्यालाही मुदती आहेत. चेकच्या केसेस करायच्या असतील तर त्यासाठीही मुदती आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी मुदत ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि आपल्याला त्या मुदतीमध्ये ती गोष्ट करणं गरजेचं असतं. मूळ दावा दाखल करण्यासाठी विलंब माफीची कुठेही तरतूद नसते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा दावा दाखल करण्यासाठी लिमिटेशन ॲक्टमध्ये, मुदतीच्या कायद्यामध्ये एखादी कालमर्यादा निश्चित केलेली असेल आणि ती कालमर्यादा जर ओलांडून गेलेली असेल तर त्यासाठी विलंब माफीचा अर्ज करता येत नाही. मूळ दावा दाखल करण्यासाठी त्या दाव्याचा निकाल झाल्यानंतर अपील करायचा असेल आणि अपील करण्यास जर विलंब झालेला असेल तर आपण विलंब माफीचा अर्ज करू शकतो. त्यासाठी सबळ अशी कारणं द्यावी लागतात आणि आपण मुदतीत अपील का दाखल केलं नाही याची कारणं देऊन आपण विलंब माफीचा अर्ज आधी चालतो, त्यांचं म्हणणं घेतलं जातं समोरच्या पक्षकाराचं आणि त्याच्यावर सुनावणी होते. माननीय कोर्टाला कारणं पटली तर माननीय कोर्ट आपला विलंब माफीचा अर्ज जो आहे तो मंजूर करू शकतं आणि त्यानंतर पुन्हा ते मूळ अपील चालवलं जातं. परंतु दाव्याच्या बाबतीमध्ये असं नसतं. त्यामुळे जेव्हा आपण एखादे ॲग्रीमेंट्स कराल, एखादे दस्त कराल किंवा एखादा दस्त झालेला असेल जो आपल्या विरोधातला असेल किंवा आपल्या हक्काच्या विरोधातला एखादा दस्त झालेला असेल आणि आपल्याला त्या दस्ताच्या अनुषंगानं दाद मागायची असेल तर त्याची मुदत किती आहे याची आधी खात्री करा, चौकशी करा, सल्ला घ्या आणि त्या मुदतीमध्येच ते दावे दाखल करा. कारण आपलं म्हणणं कितीही खरं असलं, आपली केस कितीही कायदेशीर म्हणजे योग्य असेल आपल्या दृष्टीने, परंतु ती जर का मुदतीमध्ये नसेल तर आपल्याला ती न्यायालयामध्ये दाखल करता येणार नाही आणि आपली बाजू खरी असून सुद्धा आपल्याला न्यायापासून वंचित राहावं लागेल. त्यामुळे चौकशी करा, सतर्क राहा आणि कायद्याचं ज्ञानसुद्धा घ्या. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एक्सक्यूज्ड. मला हे माहिती नव्हतं असा बचाव कोर्टामध्ये चालत नाही की मला ही मुदतच माहीत नव्हती, एवढ्या दिवसात ही गोष्ट करायची असते हे मला माहीतच नव्हतं, मला माहीत असलं असतं तर मी केलं असतं. इट विल नॉट बी अ डिफेन्स. आणि एकदा संधी गेली की गेली, त्याला पुन्हा आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळं माननीय कोर्टामध्ये कोणत्या 10 गोष्टी किंवा 10 चुका टाळल्या पाहिजे या व्हिडिओच्या सिरीजमधील आपला आजचा हा विषय होता की वेळ मर्यादा चुकवू नका, म्हणजे लिमिटेशन चुकवू नका. कोणतीही केस दाखल करण्याचं किंवा कोणताही अर्ज दाखल करण्याचं, कोणतंही अपील दाखल करण्याचं, कोणतीही केस दाखल करण्याचं. कारण असं म्हटलं जातं की वेळ ही खूप महत्त्वाची आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि एक एक सेकंद महत्त्वाचा असतो, मिनिट महत्त्वाचा असतो, तास महत्त्वाचा असतो. तसंच कायद्यामध्ये सुद्धा वेळेच्या अनुषंगानं, मुदतीच्या अनुषंगानं लिमिटेशन ॲक्ट आहे स्वतंत्र आणि त्यामध्ये मुदती दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या मुदतीतच त्या गोष्टी कराव्या लागतात. अपेक्षा करतो की आपण त्या कराल. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण माननीय कोर्टामध्ये कोणत्या 10 गोष्टी किंवा चुका ज्या आहेत त्या आपण टाळल्या पाहिजे या व्हिडिओच्या सिरीजमधल्या पुढच्या विषयावर सुद्धा आपण बोलणार आहोत. आपण जर अद्याप कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे पुढचा विषयसुद्धा आपल्याला समजेल, त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल. आपण जर फेसबुक, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर आपण फेसबुकचे प्रोफाईल्स, पेजेसला फॉलो केलेलं नसेल, इंस्टाग्राम कोर्ट कचेरी ऑफिशियल आमच्या पेजला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, म्हणजे आपल्या एका शेअरमुळे कोणीतरी अलर्ट होईल. कोणाला तरी त्यांचे हक्क आहेत, अधिकार आहेत, परंतु ते केवळ त्यांच्या निष्काळजीपणामुळं, दुर्लक्षामुळं
ते त्या हक्कापासून वंचित जर राहत असतील, त्यांची कुणाची मुदत संपत असेल तर त्यांच्या ते पटकन लक्षात येईल आणि ते आपल्या हक्काबद्दल जागरूक होतील. धन्यवाद.